मंत्री महोदय उपस्थित होते, आमदार उपस्थित होते आणि पोलीस यंत्रणा सुद्धा उपस्थित असताना अनिकेत सारख्या कार्यकर्त्यावर हल्ला होतो आणि हे सगळे निमूटपणे पाहत बसतात. आणि एवढंच नाही तर अनिकेत 12 वाजेपासून तिथे पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होता. 12 ते 5 कुणीही त्याची तक्रार घ्यायला तयार नव्हतं. शेवटी 5 वाजता आम्ही तिथे गेलो आणि 5 वाजता शेवटी हा निर्णय घेतला की इथे थांबण्यात अर्थ नाहीये. बाकीची यंत्रणा सांगत होती की पोलीस साहेब येतील आणि मग दखल घेतील. साहेब येतील आणि दखल घेतील याचं कारण काय? गुन्हा घडला आहे, तुमच्या यंत्रणेचा गुन्हा घडला आणि तुम्ही दखल घेत नाही म्हणजे हा आणखी एक मोठा गुन्हा या यंत्रणेने केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही 6:30 वाजता ही ऑनलाईन तक्रार नोंदवली गेली आणि त्याच्यानंतर साहेब आल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं. हे आणखी खूप भयानक आहे. मला खरं हेच सांगायचं होतं तुम्हाला की साहेब आल्यानंतर साहेबांनी ते सांगितलं. साहेब म्हणाले की मंत्री महोदय असं म्हणाले की त्या मुलांवर गुन्हा नोंदवण्यासाठी ते लोक येतील आणि तुम्ही गुन्हे नोंदवून घेऊ नका. म्हणजे अनिकेतवर गुन्हे नोंदवायला जर पुढे आला तर गुन्हा नोंदून घेऊ नका. एवढी मोठी मेहरबानी म्हणजे मारहाण करायची, अन्याय करायचा आणि अप्रत्यक्षपणे पोलीस यंत्रणेमार्फत धमकी द्यायची. ही धमकी जी देण्यात आलेली आहे मंत्री महोदयांनी जर खरोखर असं वक्तव्य केलं असेल आणि ते पोलीस यंत्रणेमार्फत जर अशा प्रकारच्या धमक्या जर आम्हाला येत असतील तर हे अतिशय निषेधार्ह आहे आणि ह्या गोष्टीचा निषेध आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आणि त्याचा जाब सुद्धा या यंत्रणेला आणि मंत्री महोदयांना सुद्धा आपण हा जाब विचारला पाहिजे. ही जी संस्कृती आहे, हे जे अशा प्रकारचं हे जे सगळं वर्तन चाललंय, जे आता मी म्हणाले तिकडे बीडमध्ये आका आहेत, तर हे सुद्धा हे जे आता हल्ला केलेले जे आका आहेत, जे हल्ला केलेले आहेत ते फेसबुकवर पोस्ट करतात. पुण्यामध्ये सगळ्या पोस्ट रोजच्या रोज पडत आहेत. PI साहेबांना आम्ही त्या दिवशी त्याचं स्क्रीनशॉट दिले आणि तक्रारीमध्ये ते सुद्धा नमूद केलेलं आहे. आणि तो एक खूप गंभीर गुन्हा आहे. तरीही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आणि मग हे जर अशा प्रकारचा हा जो उत्तमपणा आहे, उर्मटपणा आहे आणि ही जी मुजोरी आहे ही जर कोणाच्या बळावर केली जात असेल तर ते आका पण आपण शोधले पाहिजे. यांचे जे काही काळे कारस्थानं जे आहेत हे उघडे पाडण्याचं खरं तर आपण संगमनेरकरांनी समोर आणलं पाहिजे, उघडं पाडलं पाहिजे आणि या यंत्रणेला जाब विचारला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या कारणासाठी अनिकेत आणि आपले सगळे छात्रभारतीचे तरुण मुलं ज्या कारणासाठी निवेदन द्यायला गेले ते कारण सुद्धा अतिशय गंभीर आहे.